ह्या सर्व लोकांचा तळतळाट घेऊन त्या अंबानींना काय मिळणार आहे? हत्तीला आम्ही देवाप्रमाणे पूजणारी मंडळी आहोत आणि त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारी आम्ही मंडळी आहोत. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वंताराकडे जाण्यासाठी रवाना झाली. इतकं दुःख, इतके अश्रू, तेही एका हत्तीणीसाठी, याचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण 35 वर्ष जर एखादा जीव तुमच्या सोबत तुमच्या गावात राहत असेल आणि अचानक एक दिवस निरोप द्यावा लागला तर वाईट तर कोणालाही वाटेलच. तसंच काहीसं झालंय महादेवी हत्तीणीसोबत. अनेक वर्षांपासून या हत्तीणीची गावातून सुटका करण्याचा, त्या मठातून सुटका करण्याचा पेटाकडून प्रयत्न सुरू होता. गावकऱ्यांनी लढा दिला, पण अखेर हत्तीणीला वंताराला पाठवा असं ठरलं. ती वेळ आली आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पण एका हत्तीणीसाठी कोर्टात सुरू असलेला लढा, कोर्ट काय म्हणालं आणि महादेवीला कोर्टानं गावकऱ्यांपासून दूर का केलं, बघूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची कोर्टात एक याचिका पेटाकडून दाखल करण्यात आली होती. नांदणी इथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या 748 गावांचा पुरातन मठ आहे. मठाचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. मठामध्ये पु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे या मठाचे महाधिपती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून परंपरागतरित्या या मठामध्ये हत्तीण सांभाळली जाते. इथला मठ हा जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं. या मठात मागील 35 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ केला जातोय. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वंतारा इथं नेण्यात आलं. हत्तीणीला गुजरातमधील वंतारामध्ये पाठवण्याचे आदेश हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं. नेमकं काय झालं, कोर्टात काय घडलं ते बघूयात. 1300 वर्षापेक्षा जास्त असं प्राचीन परंपरा असलेला जिनसेन मठ नांदणी या मठामध्ये 400 वर्षापेक्षा जास्त काळ हत्ती सांभाळण्याचा परंपरा आहे. हत्तीला आम्ही देवाप्रमाणे पूजणारी मंडळी आहोत आणि त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारी आम्ही मंडळी आहोत. तरी पण कायद्याचा सन्मान करणारे, कायद्याचा मान राखणारे आम्ही मंडळी आहोत. डिसेंबर 2023 मध्ये पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स म्हणजे पेटाच्या याचिकेवरती हाय पॉवर कमिटीने गुजरातमधील जामनगर इथल्या वंतारा इथल्या राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टकडे हस्तांतरणाचा आदेश दिला. त्यानंतर मठानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 23 मार्च 2024 रोजी हायकोर्टानं पॅनलला याचिकाकर्त्यांच्या निवेदनाचा विचार करून त्यांची बाजू कोण मांडेल हे ठरवण्यासाठी वेळ दिला होता. अधिकाऱ्यांना हत्तीचं हस्तांतरण तात्पुरतं थांबवण्याचे निर्देश दिले. HPC म्हणजे हाय पॉवर कमिटीच्या 27 डिसेंबर 2024च्या हस्तांतरणाच्या आदेशानंतरही परिस्थिती तशीच होती. गेल्या महिन्यात HPCनं न्यायालयाच्या निर्देशानुसार पुन्हा तक्रारींचा विचार केला आणि हत्ती हा जामनगरला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. मठाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील सुरेल शाह यांनी असा युक्तिवाद केला की HPCचा निर्णय हा बेकायदेशीर आणि चुकीचा आहे. शाह यांनी असा युक्तिवाद केला की HPCनं कोल्हापूर मठात हत्तीची योग्य प्रकारे काळजी घेतली जातीये याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. वंतारा आणि पेटा यांचे वकील शार्दुल सिंग आणि विशाल कानडे यांनी याचिकेला विरोध केला. यावर खंडपीठानं असं निरीक्षण नोंदवलं की HPCनं धार्मिक वातावरणात हत्तीला बंदिस्त ठेवण्याच्या परिणामांचा योग्य विश्लेषण केलंय. उच्च न्यायालयानं असं सुद्धा म्हटलेलं आहे की HPCनं पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षण आणि हत्तींचं, विशेषतः बंदिस्त असलेल्यांचं संरक्षण आणि पुनर्वसन करण्यास समर्थन देणाऱ्या नैतिक, संविधानिक आणि कायदेशीर चौकटीचा योग्य अर्थ लावलाय. न्यायाधीश गोखले यांनी असं सुद्धा नमूद केलं की याचिकाकर्त्यांच्या ताब्यात म्हणजे मठाच्या ताब्यात ज्यावेळेला हत्तीण होती त्यावेळेला तिच्या पाठीला दुखापत का झाली हे त्यांना स्पष्ट करता आलेलं नाहीये. या घटनेचा एकमेव दोषी म्हणजे हत्तीच्या पाठीवर लावलेला हावडा, जो मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर आणि माणसं वाहून नेण्यासाठी त्याचा वापर केला जातो, तो ठेवला जातो. हत्तीशी सतत निर्दयी वागणूक होतीये आणि ती क्रूर आहे. वजनदार माणसं आणि उपकरणं वाहून नेण्यासाठी हत्तीचा वापर करणं हे योग्य नाही. न्यायालयानं HPCच्या निर्णयाचं समर्थन करताना असंही म्हटलं की वंतारा महादेवीला राहण्यासाठी आणि तिला वेळेवर आणि अत्यंत आवश्यक असलेली जी मदत आहे ती तिला मिळण्यासाठी योग्य जागा आहे.
न्यायालयानं असंही म्हटलंय की त्यांना धार्मिक विधींसाठी हत्तीचा वापर करण्याच्या पुरुषांच्या अधिकारांपेक्षा हत्तीचं अस्तित्व आणि दर्जेदार जीवन जगण्याचा तिचा अधिकार हा त्यांनी विचारात घेतलाय आणि तसाच त्यांनी निर्णयही केलाय. वी हॅव चोजन अँड कन्सिडर्ड दॅट असं त्यांनी कोर्टात म्हटलेलं होतं. त्यांनी असं म्हटलंय की मठाचा हत्तीला इजा करण्याचा कोणताही जाणून बुजून हेतू नव्हता. लॉरेन्स अँथनी यांच्या द एलिफंट विस्परर या पुस्तकाचा संदर्भ देत न्यायालयानं म्हटलं की आवाज नसलेल्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हत्तीचे हक्क आणि मठाच्या धार्मिक कार्यात हत्तीचा वापर करण्याच्या हक्कात हत्तीच्या कल्याणाला प्राधान्य दिलं पाहिजे असं निरीक्षण न्यायालयानं यावेळेला नोंदवलं होतं. यानंतर न्यायालयानं 2 आठवड्यांच्या आत जामनगर ट्रस्टकडे हत्ती हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. पण मठानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. वंताराची टीम गावात दाखल झाली होती, पण याचिकेमुळे त्यांना महादेवीला घेऊन जाता येत नव्हतं. पण सुप्रीम कोर्टानं सुद्धा ही याचिका फेटाळली आणि हायकोर्टानं जे सांगितलंय तसंच होईल असं म्हटलं. यानंतर गावकऱ्यांना हत्तीणीला पाठवावं लागणार हे निश्चित झालं. संध्याकाळी संस्थान मठात विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यानंतर रात्री पूर्ण गाव या हत्तीणीला निरोप देण्यासाठी जमलं. अनेक जण रडले, अनेकांना अश्रू अनावर झाले, कारण निरोप द्यायचा होता त्यांच्यासोबत 35 वर्ष राहिलेल्या हत्तीणीला म्हणजेच महादेवीला. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला शेवटला सर्व लोक नांदणीतून साश्रू नयनाने निरोप देत आहेत. कुठंतरी लोकांच्या मध्ये एक हतबल झाल्याची भावना आहे. सर्व प्रकारची लढाई लढली, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, परंतु सुप्रीम कोर्टाने देखील कुठेही मठाच्या बाजूनं न्याय केला नाही किंवा मठाचं ऐकून घेतलं नाही, धर्माचं ऐकून घेतलं नाही आणि हा हत्ती आता वंताराला जात आहे. उद्योगपतीच्या बालहट्टापायी, उद्योगपतीच्या मुलाच्या बालहट्टापायी आमचा हत्ती चालला, याचं आम्हाला फार दुःख आहे. म्हणजे आम्हाला वाईट वाटतं की एवढ्या सर्व लोकांच्या भावना दुखवून एका व्यक्तीचं जर चांगलं करण्याचा हा कुठला घाट असू शकतो. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण यानंतर ज्या वेळेला ही मिरवणूक सुरू होती त्यावेळेला तिथं काही तरुणांनी प्रचंड राडा घातला, गोंधळ घातला. पोलीस सुद्धा हे प्रकरण जे आहे ते कंट्रोल करण्याचा, क्राऊड कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते आणि या तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांचीच तोडफोड केली. पण ज्या लोकांना महादेवीसाठी वाईट वाटत होतं त्यांच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते आणि तिला निरोप देताना, तिला जेव्हा ट्रकमध्ये नेण्यात आलं, तिला जेव्हा जामनगरला घेऊन गेलं जात होतं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातले अश्रू काहीही केल्या थांबत नव्हते. कुठल्याही प्राण्याला आपण एका गावात बंदिस्त करून ठेवणं किंवा एखाद्या मठात बंदिस्त करून ठेवणं, तेही धार्मिक गोष्टींसाठी, हे कितपत योग्य आहे याच्यावरती मी भाष्य करणार नाहीये. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. कोर्टाचा निर्णय, पेटाने उचललेलं पाऊल हे तुम्हाला पटलेलं आहे का? कोल्हापूरच्या मठातल्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही तिचा छानपणे सांभाळ करत होतो, ते तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.